उच्च न्यायालय भरती स्पेशल ड्रायव्हर असेल, क्लर्क असेल आणि शिपाई तिघांसाठी या नोट्स मी बनवलेल्या आहेत. याच्यावरचं हे सेशन मी घेतोय. या नोट्स तुम्हाला अभ्यासकट्टा ॲप्लिकेशनवर मी देणार आहे. हे आजचं सेशन फार महत्त्वाचं कारण हे स्पेशल उच्च न्यायालया संदर्भात आहे. मुंबई उच्च न्यायालयावर स्वतंत्र असं लेक्चर आहे, लहान आहे पण फार कामाचं आहे. पहिली गोष्ट, स्थापना 14 ऑगस्ट 1862 मध्ये मुंबई अर्थात बॉम्बे उच्च न्यायालयाची स्थापना होते आहे. आता भारतातलं एक जुनं उच्च न्यायालय, कारण की बघा कलकत्ता आणि मद्रास आणि बॉम्बे असे 3 उच्च न्यायालय एकाच वर्षामध्ये स्थापन झाली होती. ते आपल्याला माहीत असावं. याचं मूळ नाव काय माहिती? हाय कोर्ट ऑफ ज्युडिकेचर ॲट बॉम्बे असं याचं नाव आहे. म्हणजे आताही याचं बघितलं आपण तर बॉम्बे हायकोर्ट असं याचं नाव आहे. ओके, सध्याही अधिकृत ठिकाण म्हणाल फोर्ट दक्षिण मुंबईमध्ये. इथे हे आहे बघा, हे विचारलं जातं परीक्षेला तुम्हाला, मुख्यत्वे ड्रायव्हरला हे विचारलं जातं फोर्ट. पुढे इमारत कशी आहे? गॉथिक आर्किटेक्चर म्हणतोय आपण त्याला. गॉथिक शैलीतली ही इमारत आहे. जवळ म्हणाल तिकडे मरीन ड्राईव्ह आहे मस्त फिरायला, इकडे CST आहे आणि जवळ चर्चगेट आहे. 3 गोष्टी इथे आहेत. आणि मुंबई उच्च न्यायालय तुम्हाला विचारलं जातं फोर्ट या ठिकाणी आहे. कायदा म्हणाल इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 नुसार या उच्च न्यायालयाची स्थापना झाली. कायदाही लक्षात ठेवा 1861चा. अभ्यासकट्टा ॲप्लिकेशन आहे. चालक भरतीची स्पेशल बॅच आहे, जॉईन करून घ्या. शिपायाची बॅच चालू आहे आणि सध्या मकर संक्रांती ते प्रजासत्ताक दिन ऑफर चालू आहे. 50% डिस्काउंट सगळ्या बॅचेसवर प्लस ऑफ 50 हा कुपन कोड तुम्हाला भेटणार आहे. एकदम माफक शुल्कात तुम्हाला बॅच जॉईन करता येईल. लाईव्ह सेशन, रेकॉर्डेड सेशन सगळं काही तुम्हाला या ठिकाणी बघता येईल. आता बॉम्बे उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र काय आहे, कोणत्या भागासाठी काम करतं हे न्यायालय, हे वारंवार आलंय बघा. पहिली गोष्ट तर राज्य माहीत ठेवा, महाराष्ट्र आणि गोवा ही 2 राज्य याच्या अंडरमध्ये आहे. आणि पुढे केंद्रशासित प्रदेश तो आता एकच झालाय, दादरा नगर हवेली आणि दमन दीव तो याच्यामध्ये येतो. फक्त महाराष्ट्रासाठी नाहीये, गोवा या राज्याचं सुद्धा हायकोर्ट बॉम्बे आहे, हे लक्षात ठेवा. पुढे खंडपीठांवर सातत्याने प्रश्न आहे आणि पोरं अजूनही खंडपीठ चुकतायत, अजूनही चुकतायत. पुणे हे खंडपीठ नाहीये हे लक्षात ठेवा. कोल्हापूर हे खंडपीठ नाहीये हे लक्षात ठेवा. कारण हे 2 ऑप्शनच तुम्हाला चुकवणारे असणारे. आधी ते सांगितले मी, चुकवणारे म्हणजे शाखा म्हणूया. बघा मुख्य आसन तुम्हाला विचारलं, प्रिन्सिपल सीट तर ते तर मुंबईला आहे. फोर्टमधलं जे मुख्य न्यायालयाचं ठिकाण. 3 खंडपीठ आहे ज्यामध्ये उपराजधानी नागपूर लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर ज्याला औरंगाबाद खंडपीठ म्हणतात आणि पणजीचं गोव्याचं, हे 3 लक्षात ठेवा. आता या ठिकाणी बघा पुणे किंवा नाशिक देतात काही वेळेस, हे नाहीचे. आणि काही ठिकाणी आता आहे ना गुगलला सुद्धा येतं कोल्हापूर. कोल्हापूरला ना फिरतं पीठ आहे, फिरतं, ते खंडपीठ नाहीये. तो एक लक्षात ठेवा मुद्दा. मला तसे काही मेसेज आले होते. पुढे जातोय मी. निवृत्तीचं वय काय आहे या ठिकाणचे न्यायाधीश जे असतात, तुम्हाला मी सांगितलं होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये 65, उच्च न्यायालयामध्ये काय 60. 65 आणि 60, हे 62, सॉरी माफी असेल 62 उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयामध्ये 65. आता शपथ बघा, मुख्य न्यायाधीशांना राज्याचे राज्यपाल शपथ देतात, मात्र राजीनामा द्यायचा आहे राष्ट्रपतींकडे. 2 गोष्टी आहे. निवड कोण करतंय? राष्ट्रपती. राजीनामा कोण करतंय? राष्ट्रपतींकडे. पण शपथ कोण देत आहेत? राज्यपाल. हे फसवणार आहे. इथे फक्त शपथेसाठी राज्यपाल आहे बाजूलाची, ते लक्षात ठेवा. पुढे आता मंजूर संख्या म्हणाल तर 94 आहे. कायमस्वरूपीने अतिरिक्त सध्याची तुम्हाला विचारली तर सगळ्यात जास्त अलाहाबाद उच्च न्यायालय आणि त्याच्यानंतर मुंबई उच्च न्यायालय, बॉम्बे उच्च न्यायालयाची 2 नंबरची संख्या आहे देशामध्ये न्यायाधीशांची. इमारत, वास्तुकला, तुम्हाला लोकेशनवर ड्रायव्हरला जास्त प्रश्न येतात. ठिकाण म्हणाल तर डॉक्टर काणे रोड आहे. हा रोड विचारला तर काणे रोड, फोर्ट मुंबई. पिनकोड आहे 4032. त्यानंतर वास्तुकला तुम्हाला सांगितलं मी, गॉथिक रिव्हायवल ही शैली आहे. वास्तु विशारद हे कोणी बांधलंय उच्च न्यायालय तर कर्नल J.A. फुलर हे या ठिकाणचे आर्किटेक्ट होते. फुलर लक्षात ठेवा. आणि जागतिक वारसा स्थळांमध्ये जे व्हिक्टोरियन, गॉथिक आणि आर्ट डेको एजेम्बल्स म्हणून जे जाहीर केलंय ना सगळं आपलं CSMT असेल वगैरे, तिथं ज्या जुन्या ब्रिटिश शैलीच्या इमारती आहेत त्यामध्ये ही उच्च न्यायालयाची इमारत सुद्धा येते. हिला जागतिक वारसा स्थळाचं या शैलीला हे भेटलेलं आहे दर्जा, हे माहीत असू द्या, हे फार महत्वाचं आहे. आता पदाधिकारी म्हणाल तर पहिले स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य न्यायमूर्ती तुम्हाला विचारले, स्वतंत्र भारताचे बरं, तर काय आहे? न्यायमूर्ती M.C. छागला. आणि एकदम पहिले विचारले तर मग ते स्वासे, ते वेगळे, पण पहिले भारतीय विचारलं तर M.C. छागला आहे. मी घेतलं तुम्हाला सराव पेपरमध्ये घेतलंय. आणि सध्याचे म्हणाल तर न्यायमूर्ती चंद्रशेखर.
वरती सूर्य खाली चंद्र, तिकडे सूर्यकांत इकडे चंद्रशेखर, लक्षात ठेवा. पण परीक्षेपूर्वी तपासून घ्या तुम्ही जेव्हा परीक्षा होईल त्यावेळेस. आता मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोठे नाही, स्पेशल प्रश्न येतो. नागपूरला आहे, पणजीला आहे, औरंगाबाद आहे, पुण्याला नाही. ओके, कोल्हापूरला फिरतं पीठ आहे. बघा हे क्लिअर करतोय पुन्हा पुन्हा, हे लेक्चर ज्यांनी बघितलं त्यांचं कन्फ्यूज होणार नाही. न्यायाधीशांना शपथ कोण देत आहेत? पर्याय राष्ट्रपती, सरन्यायाधीश, राज्यपाल, मुख्यमंत्री येतात, शपथ देत आहेत राज्यपाल. फसवणारे प्रश्न मुद्दाम घेतो या. परफेक्टच. आपलं लेक्चर एकदा बघितलं पुन्हा कोणाला काही विचारायचं काम पडत नाही. कामकाज कोणत्या भाषेतून चालतं? तर इंग्रजी भाषा. फसवणारा प्रश्न राहील तुम्हाला देतील मराठी, इंग्रजी, हिंदी आणि हा राहिला तर गुजराती सुद्धा, पण इंग्लिश. पुढे हायकोर्टाला जाण्याचा मार्ग विचारला तर चर्चगेट स्टेशनला उतरा किंवा CSMTला उतरा, आणि तुमच्यामध्ये चांगली पावर असेल तर चालत जा. हा चलो, नसेल तर करा रिक्षा किंवा मग त्या ठिकाणची टॅक्सी. आता एका बाजूला मुंबई विद्यापीठ राजाबाई टॉवर आणि समोर ओव्हल मैदान आहे. हे ड्रायव्हरसाठी हे जास्त महत्वाचं. हे मैदानं वगैरे ठिकाणं हे ड्रायव्हरला जास्त येतात. जवळचं बस स्टॉप म्हणाल तर हुतात्मा चौक, फ्लोरा फाउंटन हे बस स्टॉप आहे. आणि हे मुंबईमध्ये फिरायचं ना शेठ, हे ओके, एक तर लोकलमधून उतरलं की मस्त बेस्टची बस पकडायची, बेस्टमध्ये जायचं. त्या टॅक्सीने वगैरे जाण्यामध्ये वेळ तेवढाच जातो. आता बघा ठिकाण म्हणाला फोर्ट आहे. मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय दोघांचं थोडंसं तुलना करूया. ठिकाण मुंबई उच्च न्यायालयाचं फोर्ट आहे, सर्वोच्च न्यायालयाचं नवी दिल्ली आहे. इकडे अधिकार क्षेत्र मुंबई उच्च न्यायालयाचं राज्य आहे, सर्वोच्च न्यायालय संपूर्ण देश आहे. इथे उच्च न्यायालय 62, सर्वोच्च न्यायालय 65. संविधानातलं कलम 214 ते 231 उच्च न्यायालय, इकडे कलम 124 ते 147. तुम्ही सांगा आपण जे शिकवतोय त्याच्या बाहेरचे प्रश्न येतील का? हे बेसिक लेक्चर आहे. याच्या व्यतिरिक्त महालाईव्ह तुम्हाला देतोय, स्वतंत्र सराव पेपर देतोय. मला वाटतं एकही प्रश्न नाही गेला पाहिजे. आउट ऑफ घ्यायचे ना, आउट ऑफ घ्यावे लागतात. चालकला तर आउट ऑफच घेणं तुम्हाला 20 पैकी 20. शिपाईला सुद्धा तुम्हाला 27-28 पर्यंत जायचंय आणि क्लरिकलला 65 ते 70चं टार्गेट ठेवायचंय. 70च्या पुढचं टार्गेट ठेवा, तेव्हा तुम्हाला 65-70 पडतील. आणि मग एवढे जर पडले तर तुम्ही राहिले उभे म्हणजे निवडून आले तुम्ही मग. हा चला, सगळ्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो, अभ्यास कट्टा ॲप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या. बघा सगळ्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील, झालेली पेपर्स भेटतील, सराव पेपर भेटतील, सगळं या ठिकाणी आहे. फुल बॅच आहे, या स्पेशल बॅचेस आहेत, जॉईन करून घ्या आणि आपला अभ्यास सोपा करा. धन्यवाद.